हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी आलेली आहे मम्मीकडे नेल आर्ट करायला. म्हणजे मम्मीकडे नाही तर प्राचीकडे आलेली आहे. तर आज आम्ही एक वेगळं म्हणजे आम्ही नाही प्राची एक वेगळी क्रिएटिव्हिटी करणार आहे नेल आर्ट्सवर. काय बोलणार आहे प्राची तू? मिनी काय माहीत नाही मला काय म्हणतात त्याला. मिनिएचर. ओके. तर असं भरपूर वेळा केलेलं आहे, पण तिला असं काही करायचं असेल तर तिला माझी आठवण येते आणि माझे नेल्स तिला लागतात. तर हे पण सुंदर नेल आर्ट केलेलं आहे तिने, हे बघा. आणि आता ह्या हातावर ती जस्ट तिच्या प्रोफाईलसाठी बनवत असते. तर ती माझ्या नेल्सवर बनवत असते डिझाईन्स वेगवेगळ्या. तर आज पण मी इथे आलेले आहे आणि आम्ही आज बनवणार आहोत. तर सगळं काही तुम्हाला दाखवेन आम्ही थोडं. प्राची जेव्हापासून नेल आर्ट म्हणजे क्लास केलाय, सगळं काही शिकले, त्यापासून आहे ना माझा हात कधीच असं म्हणजे माझे हात नाही सॉरी माझे नेल्स ना कधीच सुने नसतात. नेहमी काही ना काही डिझाईन असते, नेल पॉलिश असते किंवा नेल आर्ट असतं वेगवेगळ्या प्रकारचं सुंदर असं. आणि जेव्हा ना आम्ही बाहेरून करायचो ना तेव्हा आम्ही ना 3000 3,500 असं देऊन करायचो. कधीतरी म्हणजे काही फंक्शन वगैरे असणार तेव्हा आम्ही बनवायचो म्हणजे करायचो नेल आर्ट. पण आता तर नेहमीच असतं, नेहमी सुरूच असतं काय नाही काय. ती दीदी इकडे ये, तुला मी हे करून देते, दीदी इकडे तुला मी हे करून देते, चालू असतं. बघा मला तर खूप आवडतं. आणि माझ्या सगळ्यात फेवरेट ना ग्लिटरी आहे. मला ग्लिटरी नेल्स खूप आवडतात. माझ्या कुठल्याही नेल आर्टमध्ये ना असं एकतरी नेल ग्लिटरी असतं, मला चमकीले असं आवडतं. तर आज आम्ही नेल आर्ट बनवत आहे प्राचीच्या पेजसाठी. तर काय बनवते तिकडे थीम आजची आहे, तुम्हाला इकडे दिसत असेल बघा. छोटेसे पॅकेट्स सगळ्यांनाच आवडणारे लेस आहेत. तर लेसची थीम ठेवलेली आहे, प्राची बनवते. आणि हे बघा सगळं बिहाइंड द सीन आहे, तुम्हाला सगळंच काही दाखवते आम्ही कसं काय. सो आता आम्ही इकडे हे लेसचे पॅकेट्स आहेत ते प्राचीने बनवले होते आणि ते आता लावलेले आहेत नेल्सवर. आणि चिटकवतानाचा व्हिडिओ बनवला नाही कारण की व्हिडिओ कॉल आला होता दादाचा. सो गाईज हे पहा, आजचं आमचं नेल आर्ट. ह्याला नेल आर्ट नाही, हे हलतंय पण हे आता असं कसं चिटकत नसेल. ही आमची चिडकी बघा, नेल आर्ट वाली चिडकी. आता हिच्या समोर कुठली क्लायंट बसली असते तर हिने असं वागले असते का, ही अशी बोलली असती का, अशी चिडली असती का, ही सांगा, तुम्हीच सांगा. आता मी तिच्यासमोर मी बहीण बसली आहे तिची, म्हणून ते चालले इकडे दे ना हात, इथे ठेव ना हात, असं कर ना, असं कर ना, असं चाललंय. आता समोर क्लायंट असते कुठली तर ही कशी बोलली असती, बोलून दाखव जरा कशी बोलली असते. मैम यहाँ पे दे दो हाथ, मैम यहाँ पे रख दो. म्हणजे असं बघा किती भेदभाव करते हे. नेल्स पण द्या डिझाईन करायला आणि वरून हिचं चिडचिड पण आपण सहन करा. ग्लू दे, ग्लूने तर थोडंसं करून झालं आहे नेल आर्ट आणि आता आम्ही थोडासा ब्रेक घेतला आहे. आता मी खाते. झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघत असाल मगाशी थोडंसं नीट चिटकलं नव्हतं, पण आता प्राचीने आयडिया लावून काहीतरी केलंय आणि एकदम पॅक बसले आहेत हे सगळे लेसचे पॅकेट्स याच्यामध्ये. तर आता मला सांगा तुमचं यातलं फेवरेट लेस कुठलं आहे.
ग्रीनवाला आहे की रेडवाला, येलो, ब्लू की हे कुठलं रेड आहे? अच्छा हे रेड आहे आणि हे ऑरेंज आहे. ओके, तर बघा किती मस्त क्रिएटिव्हिटी केलेली आहे इकडे. आम्ही नाही, प्राचीने. इकडे माझा फक्त हात आहे, बाकी सगळी कामं प्राचीने केलेली आहेत. तिने कसं हे बनवलं आहे प्रॉपर बघा. एकदम असं वाटतं ह्याच्यामध्ये वेफर्स आहेत. आणि आता माझं वेफर्स खायचं मन करतंय खरंच. हे फक्त व्हिडिओज पुरतं आहे, पण हल्ली असंही करायला आवडतात कोणाला वेगवेगळे, तर करतात. तर तुम्हालाही करायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून आम्हाला सांगा करायचं असेल तर. एक नेल आर्ट करून झालेलं आहे हे लेसवालं. आता अजून याच्यानंतर पण अजून करणार आहे. ते काय करणार आहे? ब्रेकफास्टवालं. हां, अजून करणार आहे ब्रेकफास्ट. एक थीम आहे, म्हणजे ब्रेकफास्टला आपण काय काय खातो, वडापाव, डोसा, मॅगी वगैरे जे फेमस आहे ते. असं म्हणजे ना ती 4-5 डिझाईन एकदाच करून ठेवते आणि म्हणजे ती अपलोड करण्यासाठी तिच्या पेजवर. तर आता एक तर झालेलं आहे आणि आम्ही थोडंसं ब्रेक घेतला आहे, खातो थोडंसं आणि त्यानंतर परत. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल ना व्हिडिओमध्ये की अरे हे फटाफट मस्त इझी सगळं होतं, पण इझी असं काही नसतं. त्याच्या मागे पण मेहनत असते खूप काही. एकदम बारकाईने ते कामं करावं लागतात. एवढंसं नेल, आपले नखं तर एवढूशे असतात आणि त्याच्यावर एवढंसं बारीक काम करावं लागतं. खूप मेहनत असते ह्याच्यासाठी पण. तर आम्हाला 1-1.5 तास लागतो एक म्हणजे नेल आर्ट करण्यासाठी एका हातावर. आणि तुम्हाला 30 सेकंडच्या व्हिडिओमध्ये एकदम फटाफट दिसत असेल, पण असं काही नाही आहे. त्याच्या मागे खूप मेहनत असते. तर ते सुद्धा आम्ही करतोय. तर इकडे सेकंड नेल आर्ट आहे आणि बघा इथे हा आहे छोटूसा वडापाव. तर डिटेलिंग बघा तुम्ही. पाव तर बघा एकदम सेम दिसतोय आणि त्यात वडा आहे. आतमध्ये तुम्हाला ग्रीन कलर पण दिसत असेल थोडासा, ती आहे चटणी. हे बघा मिरची. इकडे आता मिरची बनवतोय. एवढी मोठी वडापाव एवढं आणि मिरची एवढी मोठी. हे बघ देठ पण असतं ना मम्मी. थांब ना, करते ना देठ पण. तर हे आहेत छोटूशे ढोकळा. आणि बघा डोसा आहे, इथे वडापाव आहे आणि तुम्ही डोशाचे पण बघा. आतमध्ये डोशाची भाजी, मोहरी मस्त पैकी. बघा चिवडा पण काहीतरी. हा वडापाव पडला. वडापाव तर तुम्ही बघा क्यूट रेट एकदम सेम आहे. पाव आणि वडा. हे जेव्हा नेल्सवर येईल ना तेव्हा एकदम मस्त वाटेल. आता अजून इकडे बनवणं चाललंय. काय बनवते पाहिजे? मोहरी. कसं चिपकव करंगळीवर हे चिपकव छोटंसं. दाखव. नेल्स दिसू दे पण, म्हणजे नेल्स पण. चिपकलं लागेल. तर इकडे सेकंड नेल आर्ट सुद्धा तयार झालं होतं आणि तुम्ही इथे बघत असाल किती मस्त दिसते. एकदम खरं वाटतंय. सगळे हे नाश्त्याचे प्रकार आहेत आणि सगळ्यांच्याच आवडीचे हे प्रकार आहेत नाश्त्याचे. तर इकडे बघा तुम्ही
एक आहे वडापाव, सोबत चटणीसुद्धा आहे, मिरची पण आहे, हाफ फ्राय आहे, 2 ब्रेडचे स्लाइसेस आहेत, मॅगी आहे जी सर्वांनाच आवडते आणि डोसा तर तुम्ही विचारूच नका. बघा चटणी आहे मस्त आणि सांबारसुद्धा आहे आणि त्याच्यामधली भाजी आहे त्याला फोडणी दिलेली ती आहे मोहरी, तीही किती मस्त डिटेलिंगमध्ये दिसते आपल्याला. तर खूप छान वाटत होतं हे. आणि मला सांगा आता की तुम्हाला यापैकी काय आवडतं? म्हणजे खाण्यासाठी तर सर्वांनाच आवडतं, पण बघायला पण तुम्हाला काय आवडलं आहे? म्हणजे हाफ फ्राय आवडलं, मॅगी, डोसा, वडापाव, ढोकळा, काय काय आवडलं तुम्हाला ते नक्की सांगा. आणि हां, सोबत तुम्हाला खायला काय आवडतं तेही सांगा. तर मला तर ना याच्यामधलं सगळं म्हणजे माझ्या सगळ्यात फेवरेट आहे तो म्हणजे मुंबईचा वडापाव. आणि त्यानंतर आम्ही लगेचच थोडंसं ब्रेक घेऊन दुसरं पण नेल आर्ट केलं आणि हे तर माझं ना सगळ्यात फेवरेट आहे. कारण की मला मॅकडी इतकं आवडतं ना, म्हणजे मॅकडीमधलं मला बर्गर, फ्रेंच फ्राईज, कोक हे सगळं काही माझं फेवरेट आहे. मी कधीही बाहेर गेले ना तर मला मॅकडी दिसलं तर मी मॅकडीमध्ये हमखास जाते हे सगळं खाण्यासाठी. कारण की मला बर्गर वगैरे खूप आवडतं. आणि बघा तुम्ही किती मस्त बनवलेलं आहे प्राचीनी. बर्गर तर बघा, बर्गरमधलं चिकन, चीजचं स्लाईस वगैरे सगळं सलाड आहे, सगळं काही दिसतं. आणि फ्रेंच फ्राईज तर विचारूच नका तुम्ही, एकदम मस्त फ्रेंच फ्राईज बनवलेले आणि कोक आहे. आणि सगळं एकदम परफेक्ट हे नेल्सवर तिने सेट केलं होतं. दिसायलाही खूप छान दिसत होतं, तुम्ही बघू शकता इकडे. आणि उरलेल्या 2 नखांवर ती काहीतरी आर्ट करणार होते, म्हणजे लिहिणार होती काहीतरी मॅकडीचं जे आपलं सिम्बॉल आहे का काय ते ती करत होती. तर पूर्ण झाल्यावर तुम्हाला मी दाखवेन. बघा आता हळूहळू पूर्ण होतं आहे. आणि तुम्हाला नेल आर्ट शिकायचं असेल तर आमचे क्लासेससुद्धा आहेत. अगदी रिजनेबल फी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आम्ही बेसिक टू ॲडव्हान्स सगळं काही अगदी डिटेलिंगमध्ये शिकवू. तर तुम्हाला जर का इंटरेस्ट असेल तर या व्हिडिओखाली नक्की कमेंट करून सांगा, आम्ही स्वतः तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू. आणि इथे बघा तयार झालेलं आहे आपलं मॅकडीचं नेल आर्ट. आणि बघा तुम्ही बर्गर तर इतकं छान दिसतंय ना, अगदी सेम तसंच्या तसंच अगदी सेट झालेलं आहे नेल्सवर. आणि हे जे नेल आर्ट आहे ना त्याला मिनिएचर्स नेल आर्ट असं म्हणतात. तर आज दिवसभरात आम्ही बघा किती नेल आर्ट्स केलेले आहेत. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. आणि पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.